एखादी हॉरर प्लेस म्हणजे खूप नाही म्हणजे प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न खूप काय खूप नाही पण म्हणजे प्रश्न ऐकून घ्या पहिला. नाही प्रश्न मला कळाला. काय कसं मी सांगितलं ते कसं काय कळाला. भूताच्या एकंदर किती एंटिटी असतात? खूप प्रकार आहेत भूतांचे. तर एक एक प्रकार एक्सप्लेन करू शकता तुम्ही? ऍक्सिडेंट मध्ये मेलेला भूत, प्रवेश करतो आत मग त्यांना परत बाहेर काढायचं म्हटल्यावर लव यू वाटे. कधी एक्सपिरियन्स झालाय का भूताचा रस्त्यावरून जात असताना? झालाय खूप. म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे सांगण्याचे काय असं मला नाही वाटत ते सांगावं म्हणून. कारण काय काही गोष्टी जर सांगितल्या तर त्या माणसाच्या आयुष्यावर इफेक्ट करतात. अच्छा. आणि जर एक्सपिरियन्स जर म्हणलात तर खूप एक्सपिरियन्स आलेत. असे भयंकर एक्सपिरियन्स आलेत ना की तुम्ही ते ऐकू पण शकत नाही. आणि जी गोष्ट तुम्ही ऐकूच शकत नाही ते मला नाही वाटत की तुम्हाला सांगावं. इच्छा होती आम्हाला ऐकायची. नाही, इच्छा असून उपयोग नाही ना. जर तुम्ही ते ऐकूच शकले नाही तर ती इच्छा उपयोगीची नाही असं मला म्हणायचं ना. जर त्यांनी तुमचं नुकसान जर होणार असेल तर ती गोष्ट तुम्ही ऐकून करणार काय? एक नॉलेज वाढेल. नाही, नॉलेजचं काय करता? नॉलेजचा उपयोग काय मला ते सांगा ना. तुम्ही इफेक्ट हा शब्द वापरला आता बोलताना, तर इफेक्ट म्हणजे काय इफेक्ट पण असं काय वाटतं तुम्हाला? कोणतं? तुम्हाला इफेक्ट का? हा, आम्हाला तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला तुम्हाला जागेवर डोळे पांढरे होते ना तुमचे. जागेवर डोळे पांढरे जी बाहेरीन एवढे जरी इफेक्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला सहन होत असेल तर मी सांगायला रेडी. नॉर्मलचा किस्सा आम्हाला भेटला तर चांगला. नॉर्मल नाही, चांगला किस्सा एक काही एन्काउंटर घडला. भूताचा जो किस्सा आहे तो साधा विषय असू शकत नाही ना. मी काय म्हणतो, तुम्ही काय विचारता हॉरर किस्सा साधा सुद्धा असेल तर सांग. आता हॉरर किस्सा साधा सुद्धा कस काय असेल? भयंकर सांगा काही. भयंकर सांगितलं तर तुम्ही राहणार नाहीत ना इथं. आम्ही पण भरपूर किस्से आमच्या सोबत पण झालेले. मग कशाला विचारताय तुम्ही? पण मजा येते. बरोबर, मी म्हणतो तुमच्या सोबत घडले, मग तुम्ही अजून काय विचारताय? यू गॉट माय पॉइंट. व्ह्युअर्सला जरा काय गॉट माय पॉइंट बोलले तुम्ही, म्हणजे त्याचा मराठीत अर्थ सांगा ना. तुम्हाला माझा मी काय जे बोलतोय ते समजतंय का? हा, दॅट इज द तर त्याचा अर्थ तो आहे. असं काय झालंय की बाबा एखादं भूत दिसलंय आपल्याला आणि ते भूत नव्हतं, असं झालंय कधी? माझ्यासोबत मी रील बनवतो आणि माझ्यासोबत कित्येक वेळा भूत काम करतं. निलेश वायरागर म्हणून भरपूर वेळा. ते भूतच आहे साक्षात. बरोबर, पण ते नाहीच आहे ना भूत. दिसायला भूतच आहे तो ऍक्च्युली. निलेश वायरागर तुम्ही पण मान्य करू शकता. तुम्ही तर जास्त मान्य करू शकता. माझ्यासोबत पण करू. तुम्ही तर मान्य करू शकता. निलेश वायरागर हा कॅरेक्टर तुम्हाला माहिती भूताचा काय वेगळं नाही. मी काम करतो भूतासोबत काम करतो पण ते वाटत नाही ते भूत. बरं, मला एक सांगा, विचारतो. मला एक सांगा, म्हणजे भूत म्हणजे काय तुमच्या कन्सेप्टने? भूत म्हणजे काय? भूत म्हणजे काय? सुंदर प्रश्न आहे. ऍक्च्युली भूत हे माणसाने तयार केलेला एक शब्द आहे. भूत, त्या शब्दामध्ये भ, त्याला उकार आणि त असे दोन शब्द येतात आणि त्याला उकार. भूत हा एक शब्द आहे आणि तो माणसाने तयार केलाय. तर भूत म्हणजे हा भूत. पुढे सांग ना, एवढं माहिती आहे आम्हाला. हा, मग एवढाच अर्थ ना, भूत म्हणजे एवढाच अर्थ. लहानपणी मिटून घे त्याचं काय. हॅलो, त्याला म्हणा परत कॉल करू नको. हॅलो, चपना चापना चापना
ఏడైతు లేదు ఇప్పుడు తలగది ఏం లేవు ఉండాలి తీసుకుంటా మళ్ళీ బేర్ బయటికి ఎందుకు रे బయట होतं बरं बरं ठीक आहे. आणि आता आता काय तुम्ही नवीन टीव्ही वगैरे टेक्नॉलॉजी सोबत तुम्ही जोडलेत का? खूप 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 मी टेक्नॉलॉजी वापरतो. काय वापरता नेमकं? मी आता सध्या टेक्नॉलॉजी जर वापरायची म्हणलं तर मी पहिल्यांदा सायकल चालवायचो. आता मी टू व्हीलर चालवतो. टेक्नॉलॉजी ना. तर विषय असा आहे की गाडीवर चाललो होतो रात्री शूट होत आणि चाललो होतो आणि आमच्या इकडे एक पूल आहे बघा. रात्री 11 वाजता मी त्या पुलावरून चाललो होतो. 11 नाही साधारण 1-2चा पिरियड होता तो. रोडने कोणीच नव्हतं. चाललो होतो आणि त्या पुलाची कथा आहे की रात्री तिथं कोणीतरी दिसतं म्हणजे असं म्हणतात. आणि नेमकं मी शूटिंग करूनच चाललो होतो आणि ते शूटिंगचा जो विषय होता तो पण फनी होता. फनी म्हणजे हॉरर होता. बरोबर. तर मग काय झालं की ते हॉरर माझ्या कुठंतरी माइंड मध्ये चालू होतं आणि ते भीती वाटत होती मला. आणि त्या पुलाची जी कथा होती ती भयंकर कथा होती की तिथं रात्री कधी कधी मुली दिसतात आणि त्या अडवतात. नेमकं मी त्या दिवशी रात्री 1-1:30 दरम्यान त्या रोडने चाललो होतो त्या पुलावरून. आणि जसा पूल क्रॉस करत होतो मनात विचारत होते माझ्या की काहीतरी होईल काहीतरी होईल. मोठ्याने बोला ना. मोठ्याने होईल काहीतरी. घरी जाऊन झोपलो पण काही झालं नाही. मस्त मस्त किस्सा इंटरेस्टिंग. शेवटी काय झालंच नाही ना. झोपलो झोपून गेलं तरी काय झालं नाही. काहीच विषय नाही. म्हणजे हॉरर जर हा मुद्दा जर घेतला म्हणजे खूप अनुभव आहेत आयुष्यात. खूप अनुभव घेतलेत मी. हे पांढरे उगेच नाही झाले माझे केस. जर तुम्ही पाहिलं ना मध्ये मध्ये माझे पांढरे केस आहे. फक्त मी कधी कधी काय होतं ते जास्त दिसतात म्हणून मी याच्यात गेलो ना कटिंग वाल्याला ते त्याला कट करायला लावतो. फक्त पांढरे पांढरे उपटून काढायला लावतो. त्याच्यामुळे ते थोडे केस कमी होतात. त्याच्यामुळं हे पांढरे. एखादी हॉरर प्लेस म्हणजे खूप नाही म्हणजे प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न खूप काय काय खूप नाही पण म्हणजे प्रश्न ऐकून घ्या पहिला. नाही प्रश्न मला कळाला. मी सांगितलं ते कसं काय कळाला? नाही मला कळाला. प्रश्न तर आहे का? हा ठीक आहे पण कळाला होता मला प्रश्न. मग सांग काय कळालं सांग. नाही आता तुम्ही विचारल्याशिवाय सांगू नाही शकत. आता मला सांगा एखादी हॉरर प्लेसला तुम्ही कधी व्हिजिट केली का की म्हणजे डायरेक्ट? किनारपट्टीवर तुम्ही रात्री जाऊ शकत नाही. कमून? भीती वाटते ना. भीती वाटते किनारपट्टीवर. मला सांगा तृप्त आत्म्या असते. हो म्हणजे मेल्यानंतर प्रत्येकच आत्मा जो आहे तो लोकांना त्रास देणं असं नाही. नाही असे पण आत्म्या असते की चांगले असते. मुक्ती भेटत नाही काही आत्म्यांना. तर अशा आत्म्यांना मुक्ती भेटायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे? हे बघा माणसाला जर मुक्ती लागत असेल ना माणसांना नाही आत्म्यांना कर्म चांगले करावं लागतात. जर का नाही केले बाबा कोणी कर्म चांगले नाही केले आणि आत्मा हिंदू राहिली मग हिंडा म्हणायचं. तिला मुक्ती पाहिजे ना. पण मुक्ती कशी भेटेल? त्याच्या बापाने ठेवले का दोन गोष्टी सोबत. कर्म पण चांगले नाही करायचे आणि तुला मुक्ती पण पाहिजे. त्याच्या बापाचं राज्य आहे काय? आता तुम्ही जरा सगळ्यांना बोला सर. ते का माणसाबद्दल रिस्पेक्ट थोडी रिस्पेक्ट ठेवून बोला सर तुम्ही. हा नाही बरोबर आहे ना. ते आता रिस्पेक्ट काय ठेवायची हो. मेला तो मेला आणि सगळेच मेलेले तुमचे कोणी लागतात का?
सर तुम्ही पर्सनल राहिले नाही नाही मग तुम्ही पर्सनल जातच नाही ना. तुम्ही जरा लिमिट मध्ये जरा सगळे आपलेच भाऊ नाही 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 तुम्ही माझ्या आणि तुमचं कोण लागतंय का वगैरे नाही. सर व्यवस्थित नाही ना सर, आता मुद्द्याला धरून मी बोललो ना. हा एवढं म्हणजे जरा पर्सनल गेले तुम्ही, पण जाऊ दे. याच्या पुढे नका जाऊ. बरं ठीक आहे. मला एक सांगा, अंधार पडल्यानंतर तुम्हाला भीती वाटतं का? खूप. अंधार पडल्यानंतर कोणाला भीती नाही वाटत? तुम्हाला वाटते का भीती? सगळ्यांना. मग तुम्ही काय करता त्यावेळेस? मी अंधार पडल्यानंतर घरी जातो, कोणतेही हे असल्यानंतर जेवण करतो आणि झोपतो मी. ठीक आहे. हाडळीन नाव ऐकलं का? खूपदा. कधी समोरासमोर एन्काउंटर वगैरे? एन्काउंटर म्हणजे काय, मला अर्थ समजला नाही. म्हणजे दोघं एकमेकासमोर आले अचानक रात्री चलत असताना रस्त्यावर? नाही, हाडळीन हा मुद्दा खरं तर खूपच असा मोठा मुद्दा आहे. हाडळींबद्दल जर सांगितलं जर झालं तर मोस्ट ऑफ हाडळीन हे सापडतात आपल्याला हॉस्पिटलमध्ये. तुम्ही काय सापळे म्हणून राहिले का? हो तेच हाडळीन. सापळ्याबद्दल नाही विचार राहिलो आम्ही. हे काय बोलून राहिलो ह्यो? सर हाडळीन भूताबद्दल बोलतोय, म्हणजे स्त्रीभूत. हो स्त्रीभूत. हाडळीन रात्री भेटतात त्या रस्त्यात भूत भेटतात. हॉरर. हा मग बर, हाडळीन रात्री भेटतात. हा भूत. ओके, एवढाच मुद्दा. मला यांच्याकडून जे कळालं तेवढंच मला आज कळालं. भूताच्या एकंदर किती एंटिटी असतात? एंटिटी म्हणजे प्रकार? खूप प्रकार आहेत भूतांचे. तर एक एक प्रकार एक्सप्लेन करू शकता तुम्ही? मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, तुम्हाला किती माहिती आहे ते सांगा. मग आम्हाला नाही माहित काही, आम्ही तुम्हाला विचारू. सर पॉडकास्ट कोण घेते ते सांगा पहिलं. नाही, पॉडकास्ट तुम्ही घेताय. आम्हाला प्रश्न का विचारताय? नाही, मला कसं आहे की माझं ज्ञान खूप वेळ ज्ञान आहे, पण थोडा आम्हाला पण द्या ना तुमचं. हो ज्ञान देतो मी. आता जे किती प्रकार असतात वगैरे? भूतांचे जे प्रकार आहेत खूप प्रकार आहेत. ऍक्सिडेंट मध्ये मेलेला भूत, ठीक आहे. कॅन्सर होऊन मेला, फाशी घेऊन मेलेलं भूत. अहो तुम्ही मारायचे हे सांगू राहिले, कसे मेले ते आम्ही विचार राहिलो. भूताचे प्रकार कधी असं झालंय का सर की तुमच्या स्वप्नात भूत आलंय, असं काय झालंय का? किंवा स्वप्न हा कॉन्सेप्ट काय वाटतो तुम्हाला? दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, भूत आणि स्वप्न. हे थोडं डीप नॉलेज तुमच्यावर थोडस जड पडत. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? अंधारात दोन्ही गोष्टी दिसतात म्हणजे दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. AB इक्वल टू BA इक्वल टू तर एक मूवी बघितली होती मी, हॉलिवूडची मूवी होती बर का. पिक्चर आठवत नाही, पण त्यात एंडिंगला एक वेगळ्याच भूताची एंटिटी दाखवली होती. तर असे एंटिटीचे भूत भारतात पण आहेत का? भारतात जगातली सगळ्यात डेंजर भूत आहेत. अच्छा. जगात पण सगळ्यात जास्त भूत मी तर ऐकलं इंग्लंड मध्ये असतात. इंग्लंडवाले भारतातूनच गेलेत ना राज्य करून. कळतंय का? भारतातले भूत घेऊन गेलेत ते तिकडं. पण ते तर सोनं चांदी घेऊन गेलते ना. नाही भूत पण गेले ना. एक ट्रेन मागून भूताची गेली होती. त्यामुळे ती मान्यता आहे की इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त भूत डेंजर आहेत. पण तसं जर विचार केला तर इंडियाची खूप भयंकर भूत आहेत. म्हणजे सर असं पण म्हटलं जातं की
चिंचे झाडावर भूत असतं, कुठं चिंचेच्या झाडावर चिंचेच्या झाडावर हा भूत असतं. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे बाबा, की चिंचे झाडाखाली बसायला पाहिजे किंवा काही देवाचं तिथं काय करायला पाहिजे, असं काही तुम्हाला काय वाटतं का? चिंचेच्या झाडाखाली भूत असतात का झाडावर भूत असतात? तेच एक म्हणजे झाडावर किंवा झाडाखाली म्हणजे आसपास भूत असतात असं म्हणणं आहे. हो, जर झाडावर असेल तर खाली बसायला काही प्रॉब्लेम नाही. आणि सर खाली जर भूत असेल तर काय करायचं? खाली जर भूत असेल तर मग झाडावर चढायचं. ते आता तुम्ही मगाशी बोलताना बोलले की त्यांचं एक विश्व आहे, तुम्ही जे म्हणले कोणाचं? भूतांचं एक विश्व आहे, एक कंट्री टाईपच आहे, म्हणजे कब्रिस्तान त्याबद्दल तुम्ही बोलत होते. मला एक सांगा, त्यांच्यामध्ये काही कॉमेडी भूत आहेत का? खूप खूप कॉमेडी भूत आहेत. त्याच्याबद्दल काही ब्रीफ मध्ये काय सांगू शकता का? आता हे जे रील बनवणारे आहेत ना, हे रील बनवणारे कॉन्टेंट, कॉमेडी कॉन्टेंट, हे मेल्यानंतर हे कॉमेडी भूत होतात. जे कॉमेडी कलाकार आहेत ना, हे मेल्यानंतर कॉमेडी भूत होतात. सर मी एक ऐकलं होतं की एक गाव आहे, तिथं भूतांची जत्रा भरती. भूतांच्या जत्रेमध्ये नेमकं काय होत असं तुम्हाला काय वाटतंय? भूतांच्या जत्रेमध्ये भूत नसतात. त्यांना माहित नसेल रे. ए असं काय बोलता? सगळं माहिती मला. मग सांगा ना. मग सांगतोय ना, तेच सांगतोय. भूतांच्या जत्रेमध्ये भूत नाचतात. नाचतात तर नाचतात. आपल्यामध्ये बोकड कापतात, तिकडं मेलेलं बोकड कापतात. माझा अजून एक प्रश्न आहे सर. मी असं ऐकलं होतं की एका स्त्रीला 7 पुरुष जे भूत आहेत ते तिच्या अंगावर चढले होते, म्हणजे तिला लागले होते असं. याच्याबद्दल तुम्ही काय? ऍक्च्युली तुम्ही नेमकं तुझ्या ठीक आहे, म्हणजे तिच्या अंगात गेले होते. हा म्हणजे आगात म्हणजे माझा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका तुम्ही त्याबद्दल. नाही, आम्ही नाही चुकीचा अर्थ काढला ना. मी काय म्हणतोय की तिला लागले होते भूत. बर, लागण्याचे वेगवेगळे प्रकार असू शकते, पण तुम्ही त्या प्रकाराला घेऊ. नाही, मी घेतलं. म्हणजे अंगात घुसले की बाबा तुम्ही भूत हे करतात, म्हणजे कंट्रोल करतात माणसाला. तर 7 भूतांनी एका स्त्रीला कंट्रोल केलं होतं. तर याबद्दल तुम्हाला तर नॉलेज असणच, माहिती असणच. खूप खूप. तर तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? काय सांगू शकता तुम्ही त्याबद्दल? खूप सांगा ना मग. 7 भूत हे एका स्त्रीच्या अंगात घुसतात. हे सर्वसाधारण काम आहे, खूप साधारण. आता मी त्या फील्डचा आहे म्हणून मला ते एकदम सोपं वाटतं. त्याच्यात असं काही मोठी गोष्ट नाहीये. 7 भूतांनी एका स्त्रीला जखडलं, हे असं तिथं असं. तुच्छ विषय हा, किरकोळ. मी एका माणसाच्या अंगातून 150 भूत काढतो. 150 भूत एका माणसाच्या अंगातून काढतो. 7 काहीच नाही ना. 150 भूत कसं काय असू शकतात एका माणसाच्या? त्याबद्दल तुम्ही ज्या माणसाचे भूत काढले, माझा एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या माणसाचे भूत काढले तर त्याचा किस्सा काय होता नेमका? त्याच्या मागे स्टोरी तर असणारच, 100% असणार. 100% स्टोरी होती. मग त्याची स्टोरी आम्हाला सांगा तुम्ही. जर तुम्ही काढलात, तुम्ही जर क्लेम करताय तर तुमच्याकडे असलं पाहिजे की ती स्टोरी तर तुम्हाला माहिती असली पाहिजे. हो, असं मी असं कोणत्याच गोष्टीत माहिती नसल्याशिवाय घुसत नाही, समजतंय? मला परफेक्ट 100% नॉलेज होतं आणि सगळी गोष्ट माहित होती. एका माणसाच्या अंगातून 150 भूत काढले होते आपण.
कधी काढले काय झालं नेमकं तेच, किस्सा हा, सांगा. तेच कसं काय त्याला कधी काढले हा ते सांगा पजेस कसं काय केलं? काय एक्सप्लेन झालं? करून सांगा. खूप दिवसांपूर्वीचा हा विषय आहे. ऍक्च्युअली मला आता त्याची सुरुवात आठवण आहे. सर्वात जास्त मृत्यू कुठे होतात तुम्हाला काय वाटतं? रोडवर. हा, रोडवर नाही, दवाखान्यात. रोडवर तर होतात, दवाखान्यात होतात सगळ्या. त्याचे 150 भूत होते दवाखान्यात लागली होती एका माणसाच्या माग, दवाखान्यात. मॉर्चरी. आणि ते कोरोनाच्या काळात झालं. तुम्ही कसे काढले नेमकं त्याला? काय प्रोसेस काय केली? तुम्ही एकटेच होते का? मी एकटा काढतो, सोबत कोण नव्हतं? गरज नाही. अजिबात नाही. मी एकटा सगळे 150 भूत काढली. कोरोनाच्या काळात लोक टपाटपा जात होते, खापा जात होते. आणि एक माणूस असा होता, त्याची रास, त्याचं सगळं नक्षत्र, सगळ्या गोष्टी त्या मॅच झाल्या. कळालं तुम्हाला? आता हे मी खूप डीप सांगतोय, ऍक्च्युअली तुम्हाला नाही कळणार आणि ऑडियन्स जे आहे ऑडियन्सला पण कळणार नाही. कळू राहिला. हा, तर ते मॅच झालं आणि 150 भूत अंगात घुसले. 150 भूत घुसल्यावर काय करीन तो माणूस? पिसाळला असेल. पिसाळला. बाहेर कशी काढली तुम्ही भूत? काढले ना, मंत्रोच्चार. मंत्र. खरं एक मंत्र बोलायला 1 वर्ष अभ्यास केलाय. एक मंत्र पाठ करायला 1 वर्ष. 150 भूत काढायला आपण जवळपास 4,500 मंत्र म्हणतो. मग तुमचं वय 4,500 वर्ष आहे का? नाही, मग मी टाइम ट्रॅव्हल केला. मी टाइम ट्रॅव्हल केला होता. कोणता काळ होता तेव्हा? मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस अश्मयुग होता. अश्मयुगात तुम्ही टाइम ट्रॅव्हल, मी अश्मयुगात टाइम ट्रॅव्हल चालू केला. अश्मयुगात. आणि तिथून रिटर्न आलं, डायरेक्ट तुमच्या पॉडकास्टला बसलो. सर मुद्दा कॉन्ट्रोव्हर्शियल होऊ शकतो. तुम्ही टाइम ट्रॅव्हल वगैरे या गोष्टी या काढून राहिले. तुम्ही जे बोलताय त्यावर ठाम आहात का? ठाम म्हणजे आता तुम्ही सगळ्या दुनियाला माहिती आहे, सगळ्या दुनियाला. तुम्हाला काय वाटतं? अश्मयुगात असे कपडे घालायचे का तुम्ही? मी इकडे आल्यावरती ग्रॅप केली सगळी संस्कृती. तुम्हाला कळतंय का? मी मागाशी एक मुद्दा मांडला की डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला पुरस्कार दिला. कस काय दिला? कस काय? मी तर याच्यात होतो टाइम ट्रॅव्हल मध्ये. खालून यान सोडतात. तुम्हाला काय वाटतं काही रिसर्च करायला सोडतात का ते? रिसर्च फक्त लोकांसाठी. ते माझ्यासाठी सोडत होते. मला एक सांगा, पंचभूत शुद्धी याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? खूप खूप बोलू शकतो मी. पंचभूत शुद्धी. पंचभूत शुद्धी. 5 भूतांना शुद्ध करायचं असा अर्थ नाहीये त्याचा. जर का एका भूतानी तुम्हाला झपाटलं तर तुम्हाला कळणार कसं काय की तुम्हाला झपाटले म्हणून भूत? हो, डीप प्रश्न आहे खूप. ज्या वेळेस ते भूत सर जसं माणसांना पजेस होतात ना, भूत पजेस करतात माणसांना, तसं प्राण्यांना पण एखादा पजेस करू शकतो का? म्हणजे मेलेला बोकड त्याला पजेस करू शकतो का? का फक्त माणसांचं पजेस म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करणं, म्हणजे भूत लागणं अर्थात आपल्या भाषेत. तर त्या बोकड्याला पण भूत लागू शकतं का? असा माझा एक मुद्दा होता. बोकडा घुसन का अंगात? हो हो, थोडक्यात.
म्हणजे खैस खैस बोकुड, बोकुड खैस हो असं तसं खैस टाईप खूप वेळा होऊ शकता का? घडतात अशा गोष्टी. आता तुम्ही लाईव्ह कुठे बघितलंय का, काय एक्सपिरियन्स? ही सिच्युएशन राजस्थानमध्ये काय आलं नेमकं त्यावेळेस? काय चालतं तुम्हाला सांगतो. बोकड मेला होता आणि मेल्यानंतर तो सगळीकडं त्यांनी अंगात प्रवेश, कारण तो त्याचं जी हवस होती ती हवस पूर्ण झाली नव्हती बोकड्याची. तर तो मेल्यानंतर तुम्हाला माहितीये आपण आपल्या इकडं कशी असे सोडलेले बोकडे असतात, मे करीत फिरत असतात सगळीकडं, त्या प्रकारचा तो बोकड होता. खुराड बोकाड म्हणतो आपण त्याला, ज्याच्या अंगातून वास येतो घाण, आणि तो मेला. त्याला प्रवेश, अंगात प्रवेश करायला त्याला जवळ आसपास बोकड भेटलं नाही. शेवटी उंटाच्या अंगात प्रवेश केला त्याने राजस्थानमध्ये, आणि ते नंतर कळालं की याच्या अंगात बोकड आहे उंटाच्या. जेव्हा उंट मॅ करायला लागला, त्याच्यानंतर उंट हा बोकड्याने लँड करायला लागला छोट्या छोट्या. तुम्ही ऑब्झर्व केलं तर ना, तर बोकड्या आणि उंटाचे सेमच असतात. मग तेच तर सांगतोय, लेंड्या बोकड्याला सेमच असतात. ते कळालंच नाही ना बोकड्याला की तो बोकड एक उंट आहे हा, प्रवेश करताना. लेंड्या सेम असतात. हो, लेंड्या नाही म्हणत मी, दिसणं वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतो. अच्छा अच्छा. मग तुम्ही त्याला बाहेर कसं काढलं नेमकं? कोणाला? बोकड्याला मेळाच्या आतून? हे बघा, मला उंटाचा मालक माझ्याकडे आला नाही की बाहेर काढा म्हणून, आणि ना बोकड्याचा मालक आला, मी राहून दिलं तसंच. माझ्याकडे कोणी प्रश्न घेऊन आला तरच मी ते सॉल्व्ह करतो. तुम्ही त्याचे चार्ज करता का? हो, खूप खूप चार्ज करतो आपण त्याचे. किती? खूप 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 करतो. तुम्ही आज सांगू शकत नाही? नाही, गुगल करू शकता तुम्ही. भारतात प्रत्येक ठिकाणी फिरलेले आहेत का तुम्ही? अंतरिक्ष. सर असं म्हटलं जातं की एखाद्या झाडावर आपण जर कुठं ट्रॅव्हलला गेलो तर जर लघवी लागली तर आपण एक साईडला थांबवतो गाडी आणि जे आपला कार्यक्रम आहे ते करतो. पण तिथं जर एखादं भूत असेल त्याचं पण ते घर असू शकतं, बरोबर आहे, आणि आपण त्याच्या घरावर मुतलो म्हणजे जे कार्यक्रम केला आपण, तर त्याला त्याचा राग येऊ शकतोय. लघवी वाटे प्रवेश करतो तो अंगात. हे तीन रस्त्यालाच होतं ना? हे नाही, कुठं पण तीन पदरी रस्त्यालाच नाही. त्याचा किस्सा वेगळा आहे, 3 पदरीचा तो वेगळा आहे का? ते वेगळा विषय. हे यांच्या मुद्द्याचं आपण सांगितलं. प्रवेश करतो आपण, त्यांना परत बाहेर काढायचं म्हटल्यावर लघवी वाटे. म्हणजे कसं आहे बाहेर काढायचं नेमकं? त्यात काय प्रोसेस काय त्याची नेमकं बाहेर काढण्याची? प्रोसेस नाही. जे लघवीवाटा जे आत गेलंय त्या लघवीवाटे बाहेर काढा लागतो, राईट आहे, पण त्याला काय प्रोसेस आहे? म्हणजे त्याला खूप पाणी पाजायचं, ऊसाचा रस पाजायचा, लिंबू रस पाजायचा, काय पाजलं पाहिजे की ते लघवीवाटे बाहेर पडणार? असं माझा एक मुद्दा होता. तुम्ही त्याला काही पाजा, काहीही पाजा, लघवी वाटेत तो बाहेर पडणार, आणि ज्या ठिकाणी घुसला त्याच ठिकाणी जाऊन परत मुतावं लागेल त्याला. मुद्दा क्लिअर आहे. म्हणजे एका ठिकाणून त्याला कॅरी करायचं, हिंडून फिरून परत तिथं सोडून द्यायचं. हो, समजल्यावर. प्रतिशोध घेण्यासाठी बरेचसे भूत अंगात शिरतात. हो, बरोबर आहे. तर मग त्यांना बाहेर काढायचं जर तुमच्याकडे एखादा आली केस, तर मग तुम्ही त्यांना प्रतिशोध घेऊन देता की असं सोडता? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. जगाच्या इतिहासावर सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न आहे. प्रतिशोध घेऊन देता का नाही? खूप भयंकर प्रश्न. मग काय घेऊन येता की नाही? मी माणुसकी जपणारा माणूस आहे मुळात. प्रतिशोध कोणत्या प्रकारचा आहे ते विचार करतो आणि मी तसं फॉलो करतो सिच्युएशनवर. हो, जर मला भूताची बाजू जर ओके वाटत असेल, ठीक आहे, तर मी घेऊन देतो प्रतिशोध, अगोदर घेऊन देतो, नंतर ते भूत काढतो.
आणि जर मला वाटलं की भूतच याच्यात विलन आहे तर मग मी भूताचा कार्यक्रम अगोदरच लावतो. असं आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे युद्ध व्हायचे त्यावेळेस खूप लोक मारायचे आणि त्यांना पुढे पण पुरायचे. त्याच्यानंतर त्या जागेवर बिल्डिंग बांधल्या गेल्या, बऱ्याच गोष्टी घर बांधले गेले लोकांचे. तर ते भूत ते म्हणू शकतं की ही माझी जागा आहे, तुम्ही इथं कम राहिले. असं असं काही झालं का तुमच्यासोबत की माझ्या जागेवर तुम्ही, कारण मग त्याची कबर होती तिथं, मुद्दा तो आहे, कबर होती आणि त्या कबरीच्या जागेवर त्यांनी इंडस्ट्रीज घर बांधले. तर मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नेमकं? बिल्डिंग मध्ये माणसं कोण मारतात? बिल्डिंग मध्ये बिल्डिंग Exaggerate. बिल्डिंग मध्ये कुठं मारण्यासाठी खूप हार्ट अटॅक काय होतो? हार्ट तेच अटॅक मेलेले भूत त्यांना दिसतात, मग हार्ट अटॅक येतो. आणि ते प्लाग वगैरे साचतो ते गोष्टी. कोणता प्लाग? हृदयाच्या शिरांमध्ये जे गोठतात शिरा, त्या शिरा का गोठतात? ब्लड प्रेशर वाढल्यामुळं किंवा कमी झाल्यामुळं. ब्लड प्रेशर कोण वाढतो? भीतीमुळे. भीती कुठून येते? भूताला भूत दिसल्यामुळं. सगळं घुमून फिरून सर्कल. म्हणजे हे जे डॉक्टर लोकांनी जे डॉक्टर एडी आहेत. सगळं काय भूतांमुळे होतंय. भूतच. इन्स्टावर रील वगैरे बनवत असतील का? तर बनवत असतील तर त्यांचा फेवरेट जॉनर कोणता असेल? मुळात इंस्टाग्रामची ही दुनिया ते भूतांनी पाहिली इकडच ऑलरेडी इंस्टाग्रामवर भरपूर भूत कामं करतात. त्यामुळे ते म्हणतात त्याच्यात काय पडण्यात काय मजा नाही. ह्युमन मध्ये जेवढे भूत नसतात इंस्टाग्रामच्या रीलवर, त्यामुळे त्यांना ते नाही वाटत अप्रूप. त्यांचा जो मेन जॉनर असेल तो हॉरर असेल का? हो नक्की. कॉमेडी असेल? नक्कीच हॉरर कॉमेडी असेल. हॉरर आणि कॉमेडी दोन्ही मिक्स. मिक्स. नॉर्मल माणसाला जर भूत पाहायचे असतील म्हणजे त्याला काही की बाबा मायक्रोस्कोप खाली बघून आपण कीटाणू बघू शकतो, तर भूतांना बघण्यासाठी काय करावं लागेल? मायक्रोस्कोप थोडा मोठा घ्यावा लागेल त्याला. सर माझा अजून एक प्रश्न होता की जे लहान मुलं मारतात म्हणजे नवजात, तर त्यांचं जे आहे त्यांचा एक त्यांच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ब्लॅक मॅजिक करून लहान मुलांवर ब्लॅक मॅजिक करून त्यांना एक मुंजा नावाचं जे आहे घटक तो बनवला जातो. तर तो एक्झिस्ट करतो का? म्हणजे भूतांच्या लाईफ मध्ये एक्झिस्ट करतो असा मुंजा म्हणून? तो मुंजाबद्दल काय माहिती? म्हणजे सगळं माहिती आहे मला. अशी कोणती गोष्ट माहित नाही असं काय? अशी कोणती गोष्टच नाही. मुंजा वगैरे सगळं माहिती. मुंजा हा मुलात त्या मुलाच्या पंजापासून आलेला असतो. तो पंजा अशा गोष्टी त्याच्या आयुष्यात घडवीत असतो, असा विषय. हे अंधारातच कमून भूतांचं हे असं दिवसा पण दिसतं ना. दिवसा पण दिसतं भूत. दिवसा कधी दिसलं? दिवसा कधी पण दिसतं, दुपारी, सकाळी. दिवसा? हो. तुम्हाला दिसलं? हो, मी लय वेळा पाहिले दुपारी भूत. कुठं? कुठं पण. कुठं पण. सर माझा एक प्रश्न होता, मेल्यानंतर आपण माणसांचे जे कपडे असतात ते आपण जाळून टाकतो सर, तर ते गरजेचं आहे का? किंवा मग ते कपडे जिवंत माणसं घालू शकतात का? असा माझा प्रश्न होता. जो माणूस मरतो त्यांना माहित नाही याबद्दल. नाही असं काहीच नाही. जो माणूस मरतो त्याचे कपडे जे असतात ते आपण जाळून टाकतो, बरोबर आहे? तर ते जर नाही जाळले आणि ते जर लोकांनी वापरले तर त्याचा काही विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होतो का? हो, होतो ना. होतो एकदम कन्फर्म? हो, फिक्स. म्हणजे जे मेलेले लोक आहेत त्यांचे कपडे आपण घातलेच नाही पाहिजे? नाही. खरूच येऊ शकते. एक मिनिट. हॅलो, हा चिव, ते कपडे ठेवले ते जाळून टाक.
हा ते घालू नाही शकत. हा विचारलं मी विचारलं. ते माझे पणजीचे कपडे राहिले होते, आजीचे पण होते ड्रेस, तर ते घालणार होते माझ्या बायकोर मी, पण आता जाळून टाकावं लागतं. नाही नाही, खरूच येऊ शकते. खैस नाव ऐकलं असेल तुम्ही? खैस मित्र आहेत आपले. तर ह्याबद्दल काही एक्सप्लेन मध्ये सांगता का? मित्र खैस कस काय बनतात? मित्र आहेत ना आपले. नाही बनतात कस काय? बनले ते पण सांगतो. लग्न नाही झालं ना ते खैस बनतात. म्हणजे लग्न न झालेले तसेच मरून गेले असे माणसं. सोशल मीडियावर आपण भरपूर गोष्टी बघतो की मुलगा मुलासंग लग्न करतो, मुलगी मुली संग लग्न करते, मग ते खैस बनतात का, हाडळ बनतात का? नाही, त्यांचं आता इथून पुढे नवीन प्रकारचं भूत तयार होतंय. तिथून त्याचं काय नाव? ब्लॅक म्हैस. एकंदरीत तुम्ही जे प्रश्नाचे उत्तर दिलेत ना ते एकदम फालतू आहेत. एकदम त्याचं म्हणजे काय तथ्यच नाही, तुमच्याकडे नॉलेज नाही अजिबात, असं माझं म्हणणं आहे. आपण जे प्रश्न विचारले तेच रिपीट सांगू राहिले. नाही नाही नाही, स्वतःच काही नॉलेजच नाही यांना. कसं आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. म्हणजे मला तुम्ही कावळा म्हणताय का? येस, हा डेफिनेटली. म्हणजे एकंदरीत तुमचं नॉलेज एवढंच आहे? खूप एवढंच आहे ना, जेवढं तुम्ही बोलले तेवढंच आहे. तुमची प्रश्न विचारायची लेवल तितकी नव्हती. सर व्यवस्थित बोला. हो म्हणजे लेवल बिवल ना काढू. हा म्हणजे ते वाटू शकतो तुम्हाला. जरा व्यवस्थित बोला, म्हणजे आम्ही ऐकून घेतो, म्हणजे काही पण नाही बोलायचं तुम्ही. कसं आहे, सत्य बोलल्यानंतर काही वेळा मनुष्याला राग येऊ शकतो. काय सत्य? तुम्ही काय बोलूच नाही राहिले, काही वेगळंच बोलून राहिले. काय सांगितलं तुम्ही असे काहीतरी वेगळे प्रश्न विचारा ना मला. किती प्रश्न? काय भारी भारी प्रश्न विचार, यांना उत्तरच देता येईल ना काही. उत्तर म्हणजे मी सगळ्या प्रकारचे उत्तर दिले, तुम्हाला नेमकं पाहिजे कसं? अरे पाहिजे कसं म्हणजे चांगलं उत्तर दे ना व्यवस्थित, आम्हाला सॅटिस्फाय वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये. विचारा, एक प्रश्न विचारा. काही पण एक प्रश्न विचारा, सॅटिस्फाईड वाटणार तुम्हाला. भूत जेव्हा बनतात मेल्यावर त्यांचे आडनाव काय राहतात? मेल्याच्या अगोदर जे असतात तेच पुढे फॉरवर्ड होतात. तुम्हाला खरं नॉलेज आहे का? हो मग. कुठून घेतलंय नॉलेज सगळं तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना सगळं. युट्यूब. युट्यूब कुठून घेतलं नॉलेज आहे? ह्याच्यासाठी प्रचंड वर्षांची तपस्या केलेली. खरं कम्प्युटर आहे, स्पष्ट बोला ना. तपस्या. मला नाही वाटत तुम्ही तपस्या केली असेल. तुम्हाला वाटू नाही वाटू याने काही फरक नाही पडत. साऱ्या दुनियाला माहिती. काय माहिती? सगळं माहिती. सगळं काय माहिती? सगळं काय जे दुनियाला माहिती पाहिजे तेवढं. इथं तुम्ही चेष्टा चालू का सगळी? नाही चेष्टा चालू आहे का? चेष्टा नाही हो. एवढा चालू आहे सगळं, चेष्टा चालू आहे का? चेष्टा तुम्हाला वाटतोय ना? तो बाहेर भेट. बाहेर कशाला? बाहेर भेटतो, तू सांगतो मी. सर आपण इथेच भेटू. बाहेर भेट ना, बाहेर भेट. बाहेर तू जावा. कसं आहे, हे काळा पुढे जाऊन लय काळा भूत होणार आहे. तर नमस्कार, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. तर अशा प्रकारचा अशा पॅटर्नमध्ये आपण एक नवीन शो चालू केला आहे, आकाश मुसळे ऑन द स्पॉट म्हणून. तर इथून मागं जसा प्रतिसाद तुम्ही आमच्या व्हिडिओला दिला, तर या शोला पण तसाच प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. आणि
आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.